नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात काच फुटणे हे शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं हे आपण आज जाणून घेऊया. बघा, आपण कामाच्या घाई गडबडीत असतो. आपल्या हातून काचेची भांडी फुटली की लगेच आपल्या मनात भीती वाटते. आपल्या मनात लगेच काहीतरी वेगळंच येत असतं. आता काहीतरी होईल की काय असं वाटत असतं. काच ही खूप नाजूक गोष्ट मानली जाते. ती हाताळताना हातून पडली की लगेच फुटते. आपल्या घरात बऱ्याच वस्तू काचेच्या असतात. अगदी स्वयंपाकघरापासून ती शोकेसपर्यंत बऱ्याच वस्तू काचेच्या असतात. वास्तुशास्त्रानुसार काच फुटणे शुभ मानलं जातं. कारण काहीतरी अशुभ घडणार होतं, ते काचेने स्वतःवर घेतलं आणि काच फुटली. मग आपण त्याला अशुभ कसे मानायचे? बघा, काही लोकांच्या मनात लगेच येतं की काच फुटली की काहीतरी अशुभ घडणार असतं. पण बघा, काच ही फुटण्याची वस्तूच आहे. ती हाताळताना थोडी जरी हलगर्जीपणा झाला तरी सुद्धा काच पटकन फुटते. मग त्यात एवढी काळजी करण्यासारखी काही गरज नाही. परंतु काचेची तुटलेली फुटलेली वस्तू, चिरा पडलेली काचेची भांडी घरात कधीही ठेवू नये. म्हणजेच काय तर, ज्या कोणत्याही काचेच्या वस्तू आहेत त्या वस्तूला तडा गेलेला असतो, त्या वस्तू घरात कधीच ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार तडा गेलेले फुटलेल्या काचेच्या वस्तू घरात ठेवू नये. कारण फुटलेल्या तडा गेलेल्या काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि आपल्या घरात संकटे येतात असे म्हणले जाते. त्यामुळे तुमच्या घरात जर तडा गेलेल्या काचेच्या वस्तू असतील तर त्या लवकरात लवकर घराबाहेर काढा. त्या घरात ठेवू नका. बघा, आपण कुठे बाहेर गेल्यानंतर किंवा आपण खरेदी करायला गेल्यानंतर काचेच्या वस्तू खूप सुंदर अशा आपल्या घरात आणत असतो. पण काही चुकांमुळे त्या आपल्या हातून कळत न कळत थोडासा धक्का लागून त्या पडतात. पडल्यानंतर त्या अशा तडा गेलेल्या असतात. मग तरीही आपल्याला वाटतं की आपण इतका खर्च केलाय, आपण इतके पैसे घालवलेत, मग ती वस्तू लगेच घराबाहेर का काढावी? आपण ती तशीच ठेवली जाते. पण तसं तुम्ही करू नका. तडा गेलेल्या वस्तू तुमच्या घरात अजिबात ठेवू नका. काचेच्या वस्तूंना तडा गेल्या की त्या पटकन बाहेर काढा आणि बाहेर काढताना त्या काळ्या कपड्यात गुंडळून त्या बाहेर काढून फेकून द्या. तडा गेलेल्या वस्तू काचेच्या घरात ठेवल्याने तुमच्या घरावर संकटे सुद्धा येऊ शकतात. काच ही खूप नाजूक वस्तू आहे. त्यामुळे थोडाफार धक्का लागला की काच फुटते. आता बघा, एखाद्या खिडकीवर ऊन जर जास्तच पडलं तर ती सुद्धा काच फुटू शकते. काही ठिकाणी घरात एखादी आजारी व्यक्ती असेल आणि जर त्या घरात काचेची एखादी वस्तू फुटली तर ते शुभ मानलं जातं. कारण ती व्यक्ती लवकरच पूर्णपणे बरी होणार आहे असे मानले जाते. आता बघा, काही घरात एखादी व्यक्ती खूप दिवसापासून ती आजारी असते आणि जर तुमच्या घरात एखादी काचेची वस्तू अचानक जर फुटली तर समजून जा ती व्यक्ती लवकरच बरी होणार आहे. जर एखाद्या घराच्या खिडकीची काच अचानक जर फुटली तर त्या घरात काहीतरी शुभ घडणार आहे आणि अचानक पैसे येणार आहेत असेही मानलं जातं. शेवटी आपले विचारांवर सर्व काही अवलंबून असतं. तुम्ही सकारात्मक जर विचार केला तर सर्व काही सकारात्मकच होणार आहे. परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात स्वतःहून काच कधीही फोडू नये. कारण असे केल्याने घरातील व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही कोणतेही काम करा, पण काळजी घेऊनही जर तुमच्या हातून जर सतत काचेच्या वस्तू तुमच्या घरात फुटत असतील तर ते मात्र अशुभ मानलं जातं. बघा, तुम्ही काम करताना काचेच्या वस्तू खूप हाताळत आहेत तरी सुद्धा तुमच्या घरात जर सतत कामे करताना तुम्ही खूप काळजी घेत आहात तरी सुद्धा जर तुमच्या घरात सतत काचेच्या वस्तू फुटत असतील तर ते खूप अशुभ मानलं जातं. जर तुमच्या मनात जर अशी भीती वाटत असेल तर काच फुटल्यावर ओम शुक्राय नमः असे म्हणू शकता. कारण काच फुटण्याचा संबंध ग्रहाच्या हालचालींशी जोडला जातो. काच फुटल्यास शुक्र ग्रहाशी संबंधित दोष उद्भवतो असे म्हणतात. काच फुटणे हे शनीच्या 7:30चे संकेत मानले जातात. जर तुमच्या मनात विचार येत असतील किंवा तुम्हाला जर भीती वाटत असेल काच फुटल्यानंतर तर तुम्ही ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. बघा, जर सततच जर काच फुटत असेल तर मात्र हे अशुभ संकेत मानले जातात आणि तरीही तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे आहे तर तुम्ही ओम शुक्राय नमः या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करू शकता. पण एखाद्या वेळेस जर चुकून एखादं भांडं पडलं फुटलं तर काही काळजी करण्याची गरज नाही. हे असं होत असतं. शेवटी ते सर्व काही तुमच्या विचारांवरच अवलंबून असतं. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा काच फुटणे ही शुभ मानावं की अशुभ मानलं जातं.
तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.